नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे राजन इथे हॉस्पिटलमध्ये रडत असतो. कमळी येते. राजन काका काय झाला हो, सांगसाल की नाही, असं का बसलाय रडत? आणि अन्नपूर्णा आजी पण आता घरीच गेल्या, खूप टेन्शनमध्ये होत्या त्या. राजन म्हणतो, मला भेटायला माझी बायको आणि माझी मुलगी येणार होत्या. त्या दोघीजणी भेटायला येत असताना त्यांचा ॲक्सिडेंट होतो. बायको माझी सिरियस आहे, पण माझी मुलगीचा मृत घोषित केलेला आहे. ती आत्ता सध्या नाही आहे आमच्याबरोबर, असं काही म्हणल्यानंतर कमळी थोडीशी घाबरते. म्हणते, काय बोलताय काय राजन काका, हे कधी घडलं, काय झालं काय? तोपर्यंत हे सगळं चालू असताना बाबांना डिस्चार्ज दिला आहे हॉस्पिटलमधून, आम्ही त्यांना घेऊन जाणार आहोत. तोपर्यंत असं काही झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर येतात आणि म्हणतात की तुमची बायको आहे ना, तिला शुद्ध आली आहे, तुम्ही त्यांना भेटू शकता. असं म्हणल्यानंतर राजन पटकन लगबगीने सरूकडे जातो आणि पटकन तो आतमध्ये जात असताना कमळीही पाठोपाठ जाते. पण तिथे नर्स ही कामिनीचीच असते, त्यामुळे ती काही आतमध्ये पाठवून देत नाही. आणि राजन, गौरी आणि कमळीची ह्या तिघांची काही एकत्रामध्ये म्हणजे भेट काही होत नाही. इथे कमळी बाहेर बसते आणि थोडासा विचारच करते की आतमध्ये जी कोण व्यक्ती आहे ना, असं मला वाटतंय की कोणतरी ती माझ्या जवळचीच आहे, असं काही तिला जाणवत असतं. तोपर्यंत ते राजन सरूपाशी जातो. सरूच्या डोळ्यातून एकदम पाणी वाहत असतं. तिला काय करू काय नको असं झालेलं असतं. आणि ते राजन पटकन तिच्या पाशी गेल्यानंतर हातात हात घेतो आणि म्हणतो, किती शोधण्याचा प्रयत्न केला ग मी तुला, कुठे कुठे नाही शोधलं, तू कुठं होतीस कुठे, असं काय म्हणलं तर सरूचे डोळे एकदम पाणवलेले असतात. आणि तिथे पटकन सरू बोलणार तोपर्यंत ते ऋषी आणि कमळी येत असताना तिथे राजन काका, असं काही कमळी म्हणते आणि तो पण राजन माघारी वळून पाहतो. तोपर्यंत सरूचा चेहरा काही दिसत नाही. आम्ही बाबांना घेऊन इथे घरी जातोय. तोपर्यंत बाबांना सोडण्यासाठी राजनही बाहेर जातो आणि इथे सरूला मारण्यासाठी कामिनीने गुंड पाठवलेले असतात. कारण तिला माहीत असतं ती जी कोण खोटी नात असते ती मेलेली असते, सरू जिवंत आहे. सरूला हे सगळं माहीत पडल्यानंतर ती राजनसाठी एक चिठ्ठी तिथेच लिहून ठेवते आणि त्या गुंडांच्या तावडीतून ती पटकन हॉस्पिटलमधून बाहेर पडते. आणि तो पण राजन महागारी येतो. पाहतो तर काय, डॉक्टर तिथेच असतात, ते नकली. त्यांना म्हणतात की माझी बायको हितच होती, कुठे गेली आहे? तोपर्यंत ते म्हणतात की आम्हीही तेच बघतोय, पण त्यांनी काही इथे टेस्टला वगैरे घेऊन गेले असतील. सरूने चिठ्ठी ठेवलेली राजनच्या हाती घावलेली असते. राजनच्या जे काही बोलायचं असतं सरूला, त्या चिठ्ठीमध्ये सगळं काही लिहिलेलं असतं. सरू गेलेले असते कमळीच्या पाठीपाठी, कारण सरू आणि कमळीची भेट ही दोघांची होणार असते. तेवढंच कमळी तिथून निघून जाते. भेट होता होता सरूची राहून जाते. कामिनीचा फुल टू प्लॅन असतो की सरूला मारण्याचा. आणि ते राजनला सगळं काही त्या चिठ्ठीमार्फत कळायला असतं की नक्की कामिनीचा डाव नक्की काय आहे, ती सरूला कशासाठी, काय कारणासाठी मारणार असते. आणि ते सगळे काही शोककळा घरी पसरलेली असते. अन्नपूर्णा आजी देवी आईपाशी हात जोडून उभ्या बसलेले असतात. तोपर्यंत ते कामिनी, रागिनी आणि काय येतात. कामिनी म्हणते, आता तरी तू ह्या प्रॉपर्टी पेपरवरती सही कर, माझ्या नातीच्या नावावरती सगळी काही प्रॉपर्टी कर. त्याच वेळात इथे कमळी येते. म्हणते, राजन काका, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुमची मुलगी तुमची जिवंत आहे हे कळता क्षणी कामिनी म्हणते, काय सांगते काय ही पोरगी, नक्की ह्याची पोरगी तरी कोण आहे?